श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल, लाईकबद्दल, कमेंटबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे. आज होता श्रावणातील दुसरा सोमवार. तर नेहमीप्रमाणे सकाळची देवपूजा, स्वयंपाक, इतर कामे आवरून घेतली आणि ह्या कामाला लागले. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या टेरेसची स्वच्छता आणि झाडांची काळजी कशी घेते हे दाखवणार आहे. आपण जसं घर स्वच्छ ठेवतो तसं टेरेसही स्वच्छ ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. टेरेसवर साचलेले धूळ, सुकलेली पानं आणि कचरा नियमित साफ केल्याने परिसर स्वच्छ राहतो आणि पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या कमी होते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पण मी टेरेसची स्वच्छता करून घेतली होती, पण आता आणि टेरेसवर झाडे असल्यामुळे त्यातील माती, सुकलेले पाने वाऱ्याने सगळीकडे पसरते. त्यामुळे आता आणि टेरेस व झाडे स्वच्छता करून घेतली. यानंतर मी झाडांची काळजी कशी घेते. झाडांची वाळलेली पाने काढते, माती थोडी सैल करते, कारण प्रत्येक झाडाला त्याच्या गरजेनुसार पाणी देते. वेळोवेळी योग्य खत दिलं तर झाड निरोगी आणि हिरवीगार राहतात. मी सेंद्रिय खत देते. इथे बघा, पावट्याचा भार संपलेला होता, त्यामुळे पावट्याचं झाड मी काढून टाकत आहे. झालं भिजव. प्युअर देशी पावटा होता ह्यो, पण ह्याचा बहार संपलेला होता, त्यामुळे हे झाड मी काढून टाकले होते. त्याला फुलं ते येणं बंद झालेलं होतं आणि आता त्याच बकेटमध्ये मी हे रबर प्लांट इथे लावून घेणार आहे. टेरेसवर सगळे हे मातीचे डाग उठलेले आहे. आधी मी इकडे टेरेसच्या कोपऱ्यामध्ये सगळीकडे झाडं ठेवलेली होती, पण उन्हाळा चालू होता त्यामुळे झाडं खूप खराब झालेली आहेत. तरी गुलाबाची 4 झाडं होती. पिवळा होता, केसरी होता, गुलाबी गुलाब होता, पांढरा होता. ते सगळे उन्हाने वाळून गेलेले आहेत. त्यामुळे हे पण झाडं मी इकडं ठेवती टोपीच्या पत्र्याच्या खाली, जेणेकरून ऊन जास्त लागत नव्हतं. आणि आता कसं पावसाळा चालू झालेला आहे आणि त्यातील जी माती ती सारखी धुवून असं सगळीकडे पसरते टेरेसवर. त्यामुळं आणि इकडे ह्या साईडला मी झाडं आणि उचलून ठेवलेले आहेत, कारण की जेणेकरून इकडच्या इकडं जरी ते पाणी आलं तर ते पाईपतून खाली डायरेक्ट जातं. नाही काय व्हायलं, पूर्ण टेरेस लाल झालेलं आहे, सगळीकडे डाग डाग उठलेले आहेत. मला मदत करण्यासाठी समर्थ आणि भाची होती, दीदी होती, ती मला करू लागत होती. भरपूर नाही, तुम्हाला हे 2-3 मिनटाचा व्हिडिओ वाटतो, पण आमचा अर्धा दिवस यातच गेला सगळं झाडं स्वच्छ करायला. कारण की 3 मजल्यावरची सगळी झाडं स्वच्छ करणं, गॅलरी स्वच्छ करून टेरेस स्वच्छ करणं, हे नाही म्हटलं तरी आम्हाला एक 2 ते 3 तास गेलेलेच होते. झाडेही मी 3 टप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. पहिल्या मजल्यावरती पण ठेवलेले आहेत, दुसऱ्या मजल्यावरती पण ठेवलेले आहेत आणि शेवट टेरेसवरती पण ठेवलेले आहेत. पण पहिल्या दुसऱ्या मजल्यावरती एवढं स्वच्छ करायला काही वाटलं नाही, म्हणजे पटदिशी होऊन गेलं. पण टेरेसवरचे जर आवरायला आम्हाला वेळ लागला, त्यामुळं सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यात सारखं पावसाची ये जा होत होती. स्वच्छ टेरेसवर सकाळचा चहा किंवा थोडा व्यायाम केला व फेरफटका जरी मारला ना, खरंच आनंददायी असतं. घराची स्वच्छता तितकीच महत्त्वाची, तितकीच टेरेसची स्वच्छताही महत्त्वाची आहे. तुम्हीही आठवड्यातून एकदा टेरेस स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. यामुळे टेरेस नेहमी सुंदर, सुरक्षित आणि वापरण्यासाठी तयार राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जाता सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.